आणि आता पाहणार आहोत राजकीय टॉप 9 घडामोडी। अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढावी, वंचित महाविकास आघाडीतील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा। वंचितसाठी आणखी कोणत्या जागा द्याव्यात यावरही चर्चा झाल्याची राऊतांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये एकमत नक्की आहे की अकोल्याची जागा ही परंपरेनं माननीय प्रकाश आंबेडकरच लढतात आणि त्यांनीच ती लढावी। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत। जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक। जागा वाटपावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होतील। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीमध्ये बोलावण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या मानेचा पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवायचा। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही। फडणवीसांचा नाव न घेता ठाकरेंना टोला। आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं। जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही। मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही। राज्य सरकारच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा। मानेच्या पट्ट्यापेक्षा दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा। फडणवीसांच्या उद्धव ठाकरेंवरच्या टीकेला राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर। बरोबर आहे, त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार। 2019ला प्रयोग झाला आणि कट्यार पाठीत घुसली। 2022 साली आम्ही सुद्धा प्रयोग केला। सत्तांतरावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। महाराष्ट्राने बघितलं 2019 साली प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली। काळजात नाही, पाठीत घुसली। आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला, आत्ता होती गेली कुठे? शिंदे गटाचे हायकमांड मोदी आणि शहा, आमचं काम मुंबईमध्येच होतं, आम्हाला दिल्लीला जावं लागत नाही। राऊतांची टीका। तर फडणवीसांना 2024 नंतर नाटकं आणि एकांकिकाच करायची आहेत। राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। करू द्या त्यांना आता आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं एकांकिका हेच करायचं आहे, दुसरं काम काय त्यांना। 10 तारखेला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते आम्ही बघून घेऊ। आमदार अपात्रता प्रकरणावरून टीका करणाऱ्यांवर मंत्री गुलाबराव पाटील यांचा निशाणा। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। भावना गवळी यांच्या विरोधातील वातावरण टाळण्यासाठी राठोडांचं नाव चर्चेत। शिंदे गटाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मंत्री शंभूराज देसाई यांना शिवीगाळ। देसाई शिंदेंना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करत शिवीगाळ। शिवसेनेच्या तालुका प्रमुखावर कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।